चला विद्यार्थ्यांनो, गुणोत्तर प्रमाण ह्या टॉपिकवरचे उदाहरण बघा. काय दिले आपल्याला? साधारणपणे जितू, राजू आणि रोहन बरोबर, हे तीन भाव 36,000 रुपये 2-3, 3-4 ह्या प्रमाणात वाटून घेतात, तर रोहनला किती रुपये मिळतील? साध्या पद्धतीने कसं करायचं बघा. आता ह्याच्यामध्ये 2 हा जितूचा वाटा, 3 राजूचा, 4 रोहनचा. मग जर आपल्याला रोहनचं काढायचं असेल तर काय करायचं? रोहनचं किती आहे? 4. सगळ्यांची बेरीज करा. 4 आणि किती? 3, 7. 7 आणि 2, 9. आणि किती रुपये वाटायचे आहेत आपल्याला? 36,000 रुपये वाटायचे आहेत. 9 एके 9, 9 चोक 36. म्हणजे किती आलं? 16,000 आलं बघा. म्हणजेच रोहनचा वाटा किती झाला? 16,000 झाला बघा. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही ही उदाहरणं सोडवू शकता. अशा अनेक प्रकारची उदाहरणं तुम्हाला सोडवायची असेल तर आमचं यूट्यूब चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मित्रांच्या बरोबर. ह्याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा घेऊन द्या. त्याचबरोबर जाता जाता हे बघून घ्या, सध्या आमच्याकडे 2026 साठी जे कॉन्स्टेबलची बॅच येणार आहे, कॉन्स्टेबलची जाहिरात जी आहे किंवा SSC GD, त्यासाठी आमच्याकडे आता लवकरात लवकर लेक्चर चालू होतात. त्यामध्ये वेगवेगळे शिक्षक आहेत आमच्याकडं. तुमच्याकडनं कन्सेप्ट क्लिअर करून घेणार, PYQ मागचे सोडवून घेणार आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना खास गणित आणि बुद्धिमत्ताची बॅच जॉईन करायची असेल ते सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत. या बॅचमध्ये आम्ही साधारणपणे 5,000 प्लस प्रश्न तुमच्याकडनं परीक्षेच्या दृष्टिकोनातून सोडवून घेणार आहे, लक्षात ठेवा. ओके.